कोल्हापुरातील श्री एकमुखी दत्त देवस्थानच्या वतीनं 27 ऑगस्टला भव्य कावड यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. कावड आणि जलाभिषेक परंपरेचं ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व जनमानसांपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश आहे. कावड आणि जलाभिषेक परंपरेचं ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी 27 ऑगस्टला भव्य कावड यात्रा काढण्यात येणार आहे. मिरजकर तिकटी इथल्या श्री एकमुखी दत्त देवस्थानच्या वतीनं या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. या दिवशी सकाळी 9 वाजता पंचगंगा घाट इथं दत्तपादुकांवर जलाभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर कावडीनं पंचगंगा नदीचं पाणी गंगावेशमधील श्रीकृष्ण सरस्वती महाराज मठ, गुजरीतील जैन मंदिर, श्री अंबाबाई मंदिर, बिनखांबी गणेश मंदिर या सर्व ठिकाणी जल अर्पण करणार आहे. तिथून ही यात्रा एकमुखी दत्त आखाड्याच्या मंदिरात आल्यावर मंदिर परिसरातल्या सर्व मंदिरात जल अर्पण करणार आहे. शेवटी महाआरती आणि महाप्रसादानं यात्रा संपन्न होणार असल्याची माहिती प्रमुख संयोजक संतोष गिरी गोसावी महाराज यांनी पत्रकार बैठकीत दिली. कावड आणि जलाभिषेकाची ही परंपरा केवळ एक विधी नसून तो संस्कृतीचा अमूल्य वारसा आहे. हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हा या यात्रेचा उद्देश आहे. या कावड यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व युवकांना एकमुखी दत्त मंदिराच्या वतीनं टी-शर्ट देण्यात येणार आहे. या कावड यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन संयोजकांनी केलंय. या पत्रकार बैठकीला पारस ओसवाल, महेश पाटील, संतोष गिरीश गोसावी उपस्थित होते.